कालच्या माघारीच्या दिवसानंतर नाशिकच्या नगर परिषद निवडणुकांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। नाशिकच्या 11 नगर परिषद निवडणुकांच्या जागांसाठी नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 56 लोक आता रिंगणात आहेत, तर 266 नगरसेवक पदाच्या एकूणच जागांसाठी 1028 उमेदवार आता मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय। या संपूर्ण निवडणुकांचं वैशिष्ट्य जर म्हणायचं तर अनेक ठिकाणी महायुती एकमेकांच्या विरोधातच लढत असल्याचं बघायला मिळते। त्र्यंबक नगर परिषदेमध्ये तर बारामती पॅटर्न बघायला मिळतोय, ज्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्र भाजपला या ठिकाणी टक्कर देत आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाशिकच्या येवला, सिन्नर, भगूर नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत बघायला मिळते, ज्या ठिकाणी महायुतीचेच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। येवला नगर परिषदेमध्ये देखील छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे यांची प्रतिष्ठा आता जवळपास पणाला लागलेली आहे। दादा भुसे असतील, नरहरी झिरवाळ असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा एकीकडे पणाला लागली आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका या आपल्या खिशात टाकण्यासाठी आता कंबर कसल्याचं देखील बघायला मिळत आहे। त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं या निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।